मागच्या व्हिडिओमध्ये आपण युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे तयार होतं व वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात काय काय बदल करणं गरजेचं आहे त्याच्याविषयी बघितलं. पण तो हा मोठा व्हिडिओ झाल्यामुळे आपण त्याचा जो उर्वरित भाग आहे तो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे युरिक ॲसिड आहे ते शरीरामध्ये कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. तर मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आहारातून आपण रेड मीट जसं की बकऱ्याचं मटण, त्याचबरोबर जे बेकरी प्रोडक्ट्स असतात ते बेकरी प्रोडक्ट्स आणि जे अल्कोहोल पिणारे लोक आहेत त्यांनी बिअरसारखी जे ड्रिंक आहे ते आहारातून पूर्णपणे वर्ज्य करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मशरूम, अळंबी, जी मसूर असते ती मसूर, उडीद डाळ, व्हाईट राईस, ह्या ज्या हरभरा, हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण आहारातून वर्ज्य करणं खूप गरजेचं असतं. तर आपण काय घेतलं पाहिजे आहारामध्ये? तर ह्याच्यासाठी उत्तम जे एक पहिला पदार्थ आहे तो म्हणजे काकडी, ज्याला कुकुंबर असं म्हटलं जातं. काकडीमध्ये पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की काकडी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. शरीरामध्ये हायड्रेशन वाढल्यामुळे किडनीचं जे टॉक्सिन्स असतात ती लवकर फ्लश आउट होतात. त्याच्यामुळे काकडी हा जो महत्त्वाचा घटक आहे तो तुम्ही युरिक ॲसिडच्या पेशंटने रोजच्या रोज आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवणे गरजेचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे जी विविध प्रकारची बेरीज येतात, ही बेरीज आणि जी चेरीज येतात हे यांचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. ह्या बेरीजमध्ये अँथ्रोसायनिन नावाचं एक असं कंपाऊंड असतं की हे अँथ्रोसायनिनमुळे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असतात ते फ्लश आउट होण्यासाठी मदत होतात. युरिक ॲसिडची लेवल कमी होते. जसं की ब्ल्यूबेरी, क्रॅनबेरी, ब्लॅकबेरी, त्याचबरोबर गूसबेरी, अशा जे बेरीज असतात त्याचा तुम्ही आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करा. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे भोपळ्याचं ज्यूस. जो बॉटल गार्ड म्हणतात, जो लांब भोपळा असतो त्याचं सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी 1 ग्लास जर तुम्ही ज्यूस घेतला तर हे ज्यूस काय करतं, ते लिव्हरमध्ये आपल्या जे युरिक ॲसिडची जे मेटाबॉलिझम चालू असतं, जे पचनाचं काम चालू असतं ते फास्ट करतं, लिव्हरला किडनीला डिटॉक्सिफाय करतं. त्याच्यामुळे आपलं युरिक ॲसिड शरीरातून बाहेर पडण्यासाठी मदत होतं. त्याच्यामुळे हे ज्या 3 गोष्टी आहेत ते तुम्ही आहारात समावेश करा. त्याचबरोबर एक्झरसाइज करा आणि पाणी मोठ्या प्रमाणावर प्या. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाढलेले युरिक ॲसिड हे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी उत्तम ट्रीटमेंट काय आहे. तर युरिक ॲसिड जर तुम्हाला पूर्णपणे नॅचरली तुमच्या शरीरातून घालवायचं असेल तर या डाएट आहार विहाराबरोबरच तुम्हाला होमिओपॅथी ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांचा, तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याच्यामध्ये तुमचं शारीरिक हिस्ट्री, त्याच्याबरोबर मानसिक हिस्ट्री घेतली जाते व तुमचा जो मायझमॅटिक ड्रग असतो तो तुम्हाला दिलं जातं. ह्या ड्रगमुळे काय होतं की तुमच्या शरीरात जे युरिक ॲसिड असतं ते नॅचरली कमी होतं, तुमच्या किडनीचं फंक्शन सुरळीत होण्यासाठी मदत होतं. तर ह्याच्यासाठी होमिओपॅथी ही उत्तम ट्रीटमेंट आहे, पण ती तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब